दोन बाजूने इथला असणारा ओबीसीचा लॉस होतोय, आरक्षित वर्गाचा लॉस होतोय. एका बाजूला 1,25,000 जागा कमी झालेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला आरक्षण ज्यांचं लागू झालं त्यांना फ्रीशिप आणि स्कॉलरशिप नसल्यामुळे आणि ऐपत नसल्यामुळे त्या सीट्स विकन जात आहेत, अशी परिस्थिती आहे. या निवडणुका ग्रॅज्युएट मतदारसंघातला अजेंड्यावरती आम्ही असणारा लढण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि म्हणून त्याच सेक्टरमधली असणारी माणसं निवडल्या गेली पाहिजेत हे आमचं मत आहे आणि हा आमचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांपुढे त्या ठिकाणी जातो, प्रचार करतोय. प्रतिसाद आम्हाला असणारा चांगला यावेळेस दिसतोय. माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहे की यंगर जनरेशनचा हा इश्यू असल्यामुळे आपण सगळेजण आम्हाला असणारा चांगली पब्लिसिटी द्या अशी विनंती मी आपल्याला करतो. मराठा समाजाचा आरक्षणाचा जो निर्णय न्यायालयात अडकलेला आहे त्यामुळे राज्य सरकारनं रिक्रुटमेंटच थांबवलेली आहे. किंवा 11वीचे ॲडमिशन सुद्धा थांबलेले आहे. त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना बेरोजगारांना फटका बसतो या संपूर्ण काळात. मी आहे ना परिस्थिती. आम्ही शासनाला तेवढंच म्हणतोय की कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून इतर वेळेस ज्यावेळेस भरती झाली, एम्प्लॉयमेंट म्हणजे एम्प्लॉयमेंटच्या परीक्षा घेण्यात आल्या, तुम्ही असं ह्यावेळेस का करत नाही आहात? दुर्दैवाने मी असं म्हणेन की इथला असणारा जो श्रीमंत मराठा वर्सेस गरीब मराठा हा जो वाद लागलेला आहे आणि सक्सेसफुली यावेळेस मी असं म्हणेन की गरीब मराठ्याने आपला प्रश्न आयरणीवरती आणला आणि तो जर सोडवला गेला तर हा जो श्रीमंत मराठा आहे, निजामी मराठा जो आहे, त्याला धक्का पोचल्याशिवाय लागणार नाही आणि पुन्हा यशवंतराव चव्हाणांच्या काळातलं किंवा बिपिनच्या काळातलं जे राज्य शासन होतं ते पुन्हा सुरुवात होईल याची भीती आहे. बाळासाहेब, तुम्ही आता मराठ्यांचा मुद्दा इथे उचलला आहे. काल आशिष शेलारांनी असा मुद्दा उचलला होता की मराठा समाजाच्या महिला मुख्यमंत्री बनली पाहिजे अशी माझा इश्यू हा वेगळा आहे. त्याच्यामुळे असणारा त्या मुख्यमंत्र्याचा इश्यू नाही आहे. वंचित बहुजन आघाडीचा कॅन्डिडेट या म्हणजे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये पहिल्यांदा निवडून राहतो, तर यावेळेस नुकसान कोणाचं होईल की वंचित बहुजन आघाडीचा फायदा होईल? तुम्ही आम्ही जिंकू असं का म्हणत नाही? निगेटिव्हलीच का आमच्याकडे बघता नेहमी? कसं आहे की राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडनं नेहमी आरोप होतो वंचित बहुजन आघाडीवर. नेहमी होतो ना. आम्ही असं आता असणारा शरद पवार जाऊन असणारा नरेंद्र मोदींना 17 वेळा भेटतात किंवा नरेंद्र मोदी असणारा शरद पवारांच्या घरी येतात, पण तुम्हा कोणाची ही ताकद नाही हे आरोप करण्याची की हे भेटण्याच्या पाठीमागचं कारण काय हे मोदीने तरी खुलासा करावा, नाही तर शरद पवारांनी खुलासा करावा. ही तुमची ताकद नाही, प्रेसवाल्यांची ताकद नाही याची मला जाणीव आहे. त्याच्यामुळे भलते सलते प्रश्न माझ्यासमोर विचारू नका, काउंटर होतील सगळे. Our very presence in parliament and assemblies is an act of defiance against Hindutva. Some would celebrate if we simply ceased to exist one day. काय म्हणतात? मला कळलंच नाही त्याच्यातलं काय म्हणायचं. हिंदुत्व हे एक खोटी गोष्ट आहे आणि मुसलमानांना कुठलाही रोल नको ह्याच्यासाठी सर्व काम सुरू आहे. ते कुठल्याही धर्माला अशा रीतीने लेखणं हा चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हे एक्झिस्टन्सच नाही असं म्हणणंही चुकीचं आहे. इट्स अ फॅक्ट ऑफ अ लाईफ की पूर्वी वैदिक जे होते, संत परंपरांना मानणारे जे होते, 17th-18th सेंचुरीमध्ये त्यांना नवीन नॉमिनक्लेचर मिळालं विच इज हिंदू. हे तुम्हाला असणारं मान्य केलं पाहिजे.
स्वतःच्या मासेसला स्वीकारण्याचं जे काही आहे ते मला वाटतं तंत्र थांबलं पाहिजे. असे स्टेटमेंट्स हे समाजामध्ये विघटन घडवणारे आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडनं नेहमी वंचित बहुजन आघाडीचे कॅन्डिडेट पळवण्याचा प्रयत्न होता. त्याबाबत आपली काय प्रतिक्रिया? त्यांनी अजून पळवावे आमचं म्हणणं. बाळासाहेब, असं वाटतंय का तुम्हाला की राज्यात आणि देशात भगव्याचं राजकारण होत आहे? भगवा वर शिवसेना असो की बीजेपी असो त्याच्यामध्ये मी एवढंच म्हणेन की लोकांना या भगव्याच्या नावाखाली फसवल्या जाते. पॉप्युलेशन वाईज आपण असताना बघितलं तर इथली असणारी हिंदू पॉप्युलेशन बिगेस्ट पॉप्युलेशन आहे. त्याच्यामुळे राज्य डाव्यांचं असलं, समाजवाद्यांचं असलं, मार्क्सवाद्यांचं असलं, गांधीवाद्यांचं असलं आणि इतरांचं असलं, आंबेडकरवाद्यांचं असलं तरी दे आर कन्सिडर्ड अकॉर्डिंग टू दी कॉन्स्टिट्यूशन ॲज हिंदूज. त्याच्यामुळे हिंदूंवरती अन्याय म्हणजे नेमका कोणावरती अन्याय? मी आता दाखवून दिलं की अन्याय करणारा जो बोंबलतोय की हिंदूंवरती अन्याय करणारा जो RSS बोंबलतोय त्यांनी इथल्या OBCवरतीच अन्याय केला आणि त्यांच्या कालावधीमध्ये चालला ना हा निर्णय. बाळासाहेब, 12 नावांच्या यादीला अजूनपर्यंत राज्यपालांनी मंजुरी दिलेली आहे. का बरं? एवढं कुठं अटकलं आहे? नाही, मला त्याची नाही माहिती आहे. राज्यात सध्या 3 पक्षाचं जे चाललंय कुरबुरी, निधी देत नाही, काय वाटतं तुम्हाला एकूणच भविष्यामध्ये? तुम्ही अभ्यासक पण आहे सगळे याचे. ते महाराष्ट्र शासनाने माझ्या अंदाजानं बस जी आहे ती मिस केली. बस जी आहे ती मिस केली. इकॉनॉमी जी रिवायवल झाली पाहिजे होती ती रिवायवल होताना दिसत नाही आहे. म्हणजे दिवाळीच्या सणाला खरेदीला निघणारा समूह याचं बारकाईने ॲनालिसिस आपण असं केलं तर लॉकडाऊनमध्ये अनइफेक्टेड क्लास जो होता तोच आहे. त्याच्यामुळे तो सस्टेनेबल क्लास आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. नागपूर हे गृहमंत्री अनिल बाबू देशमुखांचं एक मिनिट थांब ना बाबा जरा. परंतु जो खऱ्या अर्थाने जे त्याचं जे दिवाळीतलं जे खरेदी आहे ती धार्मिक खरेदी आहे. आणि म्हणून मी जे शासनाच्या मागे लागलो होतो की प्रॉपर टाईममध्ये मंदिरं देवळं ही ओपन करा की जेणेकरून तिथे असणारा देवळाच्या आजूबाजूची असणारी इकॉनॉमीसुद्धा सुरुवात होते आणि रिवायवल होते. तर शासनाची आज आर्थिक परिस्थिती चांगली असते मी त्या ठिकाणी मानतोय. नागपूर हे गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांचं गृहक्षेत्र आहे. अशी तुमची मागणी आहे. मनसेने अल्टिमेटम दिला आहे सोमवारपर्यंत आणि भाजपही रस्त्यावर उतरणार आहे. तुम्ही काही रस्त्यावर उतरणार आंदोलन करणार? मी उद्या मुंबईवरती याच्यावरती जाऊन बोलणार आहे. सोमवारी मी मुंबईत आहे त्याच्यामुळे मी मुंबईतून त्या संदर्भातली गृहमंत्री अनिल बाबू देशमुखांच्या गृहक्षेत्रामध्ये दलितांवर आणि आदिवासी मुली किंवा महिलांवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? ते महाराष्ट्रभरच होत आहे. त्याच्यामुळे एक वाय आयडेंटिफाय ते आहे ना, मला मान्य आहे. माझ्याकडे अर्ज गेला तिचा. आंबेडकर साहेब, वीज बिलावर राजकारण होत आहे. सगळ्या विरोधी पक्ष सत्ताधारी यांच्यामध्ये राजकारण होत आहे. काय मत आहे यावर? ते मी म्हटलं ना, सोमवारी जाऊन मी याच्यावरती बोलणार आहे. पता नहीं, मतदार पर डिपेंड है. लुभाने की कोशिश हमारी चल रही है. चलो, आभार. थैंक यू सर.